गेल्या अनेक वर्षांपासून कोंढवा भागात सामाजिक कार्यात तसेच पोलीस आणि सरकारी यंत्रणेला कायम सहकार्य करणाऱ्या मकरजी बेतुल माल फाउंडेशन, कोसरबाग आणि कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दावते इफ्तिहारचे आयोजन करण्यात आले होते। पवित्र रमजान महिन्याच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्या तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी कोंढवा पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या दावते इफ्तिहार कार्यक्रमात दिली। यावेळी कौसरबाग सोसायटी कमिटीने तयार केलेल्या मोबाईल अजान ॲपचा शुभारंभ करण्यात आला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की कोंढवा परिसरात दहशत निर्माण केलेल्या गुंडांची माहिती नागरिकांनी निर्भीडपणे कळवावी। या गुंडांविरुद्ध पोलीस कठोर कारवाई करतील। रमजानच्या काळात कोंढवा परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी काटेकोर उपाययोजना राबवल्या आहेत। संपूर्ण पुणे शहरात अंमली पदार्थाचे उच्चाटन करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। या कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार शर्मा, परिमंडळ 5च्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीभाकरे, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, बेतुल माल फाउंडेशनचे अल्ताफ मंचट, आबिद सय्यद, कोसरबाग ट्रस्टचे अध्यक्ष सलीम शेख, नगरसेवक हाजी गफूर पठाण, मौलाना कारी अब्दुल्ला, जहीदबाई शेख उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल बागवान यांनी केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।